तुमच्यासाठी एक नवा शो घेऊन आलेलो आहे। त्याचं नाव आहे एनडीटीव्ही प्रपंच। अनेक कीर्तनकारांकडून तुम्ही प्रपंच हा शब्द ऐकलाच असेल। त्याचा अर्थ आहे विस्तार, फैलाव। मराठीमध्ये हा शब्द संसारिक व्यवहार या अर्थाने जास्त वापरला जातो। आम्ही न्यूजरूम मध्ये देखील येणाऱ्या बातमीवर माहितीवरती प्रपंच करत असतो। चर्चा, वादविवाद, मतांतर अगदी खडाजंगी सुद्धा होत असते। त्याचीच एक झलक तुम्ही एनडीटीव्ही प्रपंच मध्ये पाहणार आहात। नेपाळमध्ये झालेला उद्रेक आणि त्याबद्दल संजय राऊतांनी मोदींना दिलेला इशारा, याच वरचा हा एनडीटीव्ही मराठीचा न्यूजरूमचा प्रपंच पाहूयात। नमस्कार, मी योगेश माने। एनडीटीव्ही मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विधानांनी खळबळ उडवून देणारे आणि ज्यांनी विधान केलंय आणि वाद झाला नाही, असं होणारच नाही, अशा संजय राऊतांवर आज आपण चर्चा करणार आहोत। सध्याचं त्यांचं चर्चेतलं विधान आहे, भारताचा कधीही नेपाळ होऊ शकतो। आज आपल्याबरोबर या विषयावर चर्चा करण्यासाठी माझे सहकारी सागर कुलकर्णी, श्रीरंग खरे, विनोद तळेकर आणि माणिक मुंडे उपस्थित आहेत। विनोद, संजय राऊत बोलले आणि वाद झाला नाही, असं होतच नाही। अगदी खरं, म्हणजे संजय राऊतांना एक सेन्स आहे की कुठलं विधान कधी करायचं। म्हणजे संजय राऊतांचं त्या बाबतीत टायमिंग मानावं लागेल। आणि अनेक वर्ष कव्हर केल्यानंतर संजय राऊत हे आपण म्हणतो ना बिहाइंड द कॅमेरा, म्हणजे खाजगीत सुद्धा ते तसेच आहेत। असं नाही की ती कॅमेरावर एक रूप घेतात आणि खाजगीत ते तसं वेगळं रूप असतं। संजय राऊत हे टायमिंग त्यांचं, मी पॉलिटिकल स्टेटमेंटचं टायमिंग म्हणतोय, शिवसेनेच्या सर्वात वाईट काळातून शिवसेना सध्या चाललेली आहे। आणि अशा काळात संजय राऊत ज्या पद्धतीने गेल्या 3-3.5 वर्षांपासून बॅटिंग हा शब्द त्यासाठी योग्य ठरावा, बॅटिंग करतायत। आणि संजय राऊत प्रवक्ते आहेत म्हणून इतक्या अडचणीत सुद्धा शिवसेना आत्ता चर्चेत आहे असं म्हणावं लागेल। कारण संजय राऊतांची गेली काही विधान म्हणजे श्रीरंग त्या बाबतीत कदाचित बोलू शकेल, कारण गेली अनेक वर्ष तर त्यांच्याबरोबर जवळून काम करत होता श्रीरंग। पण ते बरोबर आहे, म्हणजे विनोद म्हणतोय त्यात काही दुमत नाही आहे की अडचणीचा काळ आहे शिवसेनेचा, तरी पण संजय राऊत ज्या पद्धतीने विधानं करतात, पण ते जी विधानं करतात ते अनेकदा त्यांच्या पक्षासाठी देखील अडचणीचा विषय ठरतो आणि मग ते कसं तरी सावरून नेतात। पण बरेचदा संजय चर्चेमुळे पक्ष किती उभे राहिला किंवा मोठा होतो हे महत्त्वाचं, पक्ष चर्चेत राहतो। राऊतांच्या स्टेटमेंट बद्दल कदाचित शिवसेनेमध्ये एक रोष असेल। अनेक नेते खासगीमध्ये बोलताना राऊतांच्या या स्टेटमेंट किंवा या वाचाळखोरीमुळे त्रस्त असल्याचं जाणवतं। पण शेवटी कसं आहे माहिती का, एक पक्षाला या स्टेजला पक्षाची भूमिका ठासून मांडणारा एक प्रवक्ता लागतो आणि संजय राऊतांकडे ती कला आहे। संजय राऊतांचा वावर हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय राजकारणाचं वावडं नाही, राज्यातल्या राजकारणाचं वावडं नाही, अगदी गल्लीतल्या राजकारणाशी सुद्धा ते उत्तमरित्या स्वतःला जोडून घेऊ शकतात। आणि विषयाचं ते त्यांना अजिबात वावडं नाही। अनेक वर्ष पत्रकार राहिल्यामुळे, संपादक राहिल्यामुळे त्यांना विषयांचं वैविध्य भरपूर आहे त्यांच्याकडे। नाही, पण आता हा विषय जो आपण म्हणतो की नेपाळचा विषय, संजय राऊतांनी ट्विट करणं, याचा अर्थ खदखद तशी इथं भारतात व्हावी किंवा महाराष्ट्रात व्हावी ही काय अपेक्षित आहे असं दिसून येतं। असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे संजय राऊतांचा काय त्याला म्हणतात आपण, बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे, पण संजय राऊतांनी या माध्यमातून सरकारवर टीका केली आणि सरकारकडनं ज्या रिएक्शन्स आलेल्या आहेत त्या पाहता संजय राऊतांची टीका वर्मी लागली असं म्हणता येईल। काय फील्डवर काम करणारे लोक याच्याकडे बघत असतात, पण तुम्ही काय बिहाइंड कर्टन काम करत असता। संजय राऊतांचं जेव्हा एखादं स्टेटमेंट येतं तेव्हा तुम्ही कसं पाहता? एक तर तुम्हाला हे मान्य करायला लागेल की भाजपा हा जो पक्ष आहे, विशेषतः 2014च्या नंतरचा भाजपा हा सगळ्या गोष्टीमध्ये, अगदी लहान विषय असो की मोठा विषय असो, विषय कुठलाही असो, ते पहिल्यांदा परसेप्शनवर भर देतात की आपल्याला ही परसेप्शनची लढाई जिंकायची आहे। आणि त्याच्यासाठी ते पहिल्यांदा काय बघत असतील तर ते मीडिया, बरोबर, की तुम्ही सोशल मीडिया असो की मेनस्ट्रीम मीडिया असो, त्या मीडियावर आपली बाजू कशी जाते। तुम्हाला हे मान्य करायला लागेल की संजय राऊतांनी, माझं असं म्हणणं आहे की फक्त शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंचीच बाजू नाही आहे, भाजपा शिवायचा जो कुठला आवाज असायला पाहिजे ना सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला, तो आवाज होण्याचा पूर्ण विरोधकांचा आवाज होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला। म्हणजे असं नाहीये की परसेप्शनची एक लढाई आपण सुरू करतो आणि ते अर्ध्यावत सोडतो किंवा आपण पराभूत होतो, तर असं नाही झालेलं। आणि हे जर नसतं झालं ना तर तुम्ही कल्पना करा, म्हणजे भाजपानं राऊतांच्या विरोधामध्ये प्रत्येक माणूस वापरून बघितला त्यांच्या अगेन्स्ट, म्हणजे रामकांतांना बोलायला लावलं, राणींना बोलायला लावलं, अजून कुणाला बोलायला लावलं, शेवटी आता ते नवनाथ बनवर आलेले आहेत। याचा अर्थ असा आहे
की राऊतांच्या विरोधातली लढाई लढण्याचं म्हणजे भाजपा आजच्या घडीला जर कुठल्या एका नेत्याविरोधात कुठली जर परसेप्शनची लढाई लढत असेल तर संजय राऊत हा एकमेव माणूस आहे. आणि संजय राऊतांनी म्हणजे मला तर सगळ्यात त्यांचं कौतुक कशाच वाटतं माहिती का, उद्धव ठाकरेंना सोडून उद्धव ठाकरे हे भाजपला सोडून शरद पवार आणि काँग्रेस सोबत आले. भाजपनं हे नॅरेटिव्ह फिक्स करण्याचा किंवा सेट करण्याचा प्रयत्न केला की बघा आमच्यासोबत हा माणूस वर्षानुवर्ष होता, यांनी आमचा विश्वासघात केला आणि हे निघून गेले. तरी सुद्धा राऊतांनी ज्या पद्धतीने ते नॅरेटिव्ह उलट फिट केलं की भाजपला सोडणं कसं गरजेचं होतं आणि आम्ही भाजपला सोडून देऊन कसं व्यवस्थित केलं, हा निर्णय आमचा कसा राईट होता हे जे बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते काही अंशी सक्सेसफुल झाले. त्याचाच परिणाम त्यांना लोकसभेत वगैरे मिळाला. याचा अर्थ असा आहे की राऊत जे सेट करायचा प्रयत्न करतात काय हे सगळं जरी मान्य असलं तरी मुळात संजय राऊत हे फक्त पत्रकार म्हणून आहेत आणि संपादक, त्यांना बातमी काय त्या दिवसभरामध्ये चालवायची हे खूप कळत असलं तरी पक्ष त्यांनी काय खूप सुधारला अशातला भाग नाही. पक्षात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तर काही नाही. संघटना बांधणी ज्या ठिकाणी प्रयत्न केले वगैरे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उबाटामध्ये सगळ्यात जास्त आहे, सगळी लोक सोडून जातात. आत्ताच्या या पोझिशनला संजय राऊत जी भूमिका मांडतायत त्याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेकांच्या नेत्यांची अतिशय नाराजी असते. पण आता फक्त शेवटी कसं आहे त्यांचं दाखवण्याचा प्रकार आहे. ते दिल्लीत राहुल गांधींच्या खूप जवळचे असं एकदा मेसेज देऊ पाहतात, त्याच्यामुळे काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेत्यांना काही बोलता येत नाही. ते शरद पवारांचे इतके जवळचे आहेत की कधी कधी ते उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांचेच जास्त काम करतात का असा जो त्यांच्यावर आरोप केला जातो. हे त्यांचं यश म्हणावं लागेल, कारण एकाच वेळेला या सगळ्या गोष्टीमध्ये मला हे परत सांगायचं की राऊत हे राजकीय नेते म्हणजे ते संपादक आहेत, ते उत्तम पत्रकार आहेत, टीकाकार आहेत उत्तम, त्यामुळे ते चर्चेत राहतात. पण ती टीका करण्याची त्यांची भूमिका म्हणजे आपण आता जर नेपाळच्या ट्विटरनं जर म्हणतो तर त्यांच्या मनामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये किंवा देशात हे घडवायचं आहे का, तिथे जी दृश्य आपण पाहिले सगळी चॅनलला की ज्या पद्धतीने करताय सगळी कृती किंवा वाक्य तिथली लोकसभा तिथली संसद जाळण्याचा प्रयत्न केला, राजकीय नेत्यांना पळून किंवा मंत्र्यांना पळून मारू पाहत होते. संजय राऊतांचा मनातला अजेंडा तो आहे का, हा सगळा प्रश्न. संजय राऊतांनी हे वक्तव्य का पहिल्यांदाच केलं असं नाही. म्हणजे संजय राऊतांनी यापूर्वी सुद्धा अराजकता माजेल अशा स्वरूपाचं वक्तव्य अनेकदा केलेलं. प्रेस कॉन्फरन्समध्ये शिव्या दिल्या. तुला म्हणतोय काय संजय राऊतांचं यश कशात आहे तर संजय राऊत नेमकी वेळ निवडतात, अजेंडा सेट करतात. म्हणजे हे काय बरेच जण नेमकी वेळ निवडणं वगैरे पण जाऊन दे, माणिकने ते मगाशी सांगितलं ना, त्यांना तू कोणताही मुद्दा दे ते फोल्डर्स करतात त्याला, ते ती भूमिका प्रॉपरपणे मांडतात आणि ती अशा पद्धतीने मांडतात की समोरच्याला पटली पाहिजे. आणि लोकांच्या मनात म्हणजे दोन गट, म्हणजे कुठल्याही विषयावर दोन गट असतात, एक समर्थन करणारा एक विरोध करणारा. तर आज मोठ्या प्रमाणावर लोक जर बघशील ना, हे अनेकांच्या घरांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की आपण पत्रकार म्हणून जातो, अरे काय संजय राऊत बोलतात ते, बरोबर राग निर्माण करतात लोकांच्या मनात. पण जे वचन आपण एक आहे ना नेहमी वाक्य वापरतो की तुम्हाला लोकांनी तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, बरोबर आहे, किंवा तुम्हाला शिव्या घातल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला वाहवा तरी तुमची केली पाहिजे किंवा तुम्हाला शिव्या घातल्या पाहिजेत, पण तुम्हाला इग्नोर करता कामा नये. संजय राऊत याच्यात नीट फिट बसला. जर तू आता जर सांगितलं ना की आज भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली असं डिक्लेअर झालं ना आजच्या क्षणाला, तर संजय राऊत यांची भूमिका मोदींच्या बाजूने भूमिका मांडायला सांगा. बघा ते अशी भूमिका मांडतील की तुम्ही चाट पडाल आयला, काय हे सगळं चित्रात बदलून गेलेलं आहे. अजित पवारांनी तेच केलं ना, हे शेवटी राजकीय स्थानपण आहे, ते दाखवायला लागतं. नाही त्याच्यातला तो जो मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यातलं एक मेजर जो पॉवर जे आहे ना, संजय राऊतांची स्ट्रेंथ काय आहे, ऍज अ पर्सन म्हणून त्या व्यक्तीची स्ट्रेंथ काय आहे. तो माणूस संपादक आहे, तो माणूस खासदार आहे, तो माणूस राजकीय नेता आहे, पण त्याची स्ट्रेंथ काय, त्याची स्ट्रेंथ आहे त्याची कन्व्हिन्स करण्याची पॉवर. म्हणजे मी जो कुठलाही रोल घेतोय, मी जे काही बोलतोय, समजा तो जसं म्हणाला सदन की मी कुठल्याही बाजूला असलो आणि तरी त्याच्यातली एक बाजू मी जर सांगण्याचा प्रयत्न केला तर मी हे कन्व्हिन्स करू शकतो तुम्हाला पब्लिकला की बाबा हा जो डिसिजन आता झालेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजपाला सोडून दिलेला आहे आणि ते शरद पवार आणि काँग्रेसच्या सोबत गेलेले आहेत. तर महाराष्ट्राला त्यांनी अशा काही पद्धतीने कन्व्हिन्स करून दिलं की एका स्टेजपर्यंत, एका लेवलपर्यंत लोकांना हे कन्व्हिन्स झालं की हो बरोबर आहे, भाजपानं ज्या पद्धतीची वागणूक ठाकरे घराण्याला दिली आहे किंवा शिवसेनेला ज्या पद्धतीने वागवत आहेत, ह्यांना ज्या पद्धतीने कबील लेखलं जाते त्या पद्धतीने हे बरोबरच आहे ना की एकदा भाजपाला झपका बसायला लॉजिकली पटवून देण्यामध्ये ते सक्सेसफुल ठरले. ही त्यांची स्ट्रेंथ आहे. आत्ताचं उदाहरण सांगू, पुस्तकामध्ये त्यांनी तुरुंगात असताना जे पुस्तक लिहिलंय
त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी केलेली एक काही विधानं ही आपल्या जिव्हारी लागली आणि राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आज राज ठाकरेंच्या बाजूने कोण बोलत आहे? आज राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरेंबरोबर कोण जात आहे? संजय राऊत जात आहे. नाही, पण आता मी मधल्या काळात म्हणजे तुम्हालाही कदाचित तो रेफरन्स माहिती असेल, मधल्या काळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे हयात असताना संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं नातं तितकंसं काही हेल्दी नव्हतं, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यावेळेला जरी संजय राऊत काही भूमिका मांडत असले आणि शिवसेनेची जरी ती भूमिका अधिकृतरित्या असली तरी अनेकदा अशी परिस्थिती आलेली आहे की स्वतः उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी त्यांची विधानं डिनाय केलेली आहेत की पक्षाची भूमिका नाही, त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. आणि मधल्या काळात खरं तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामधले संबंध थोडेसे कटू झाले होते. पण त्यानंतर सुद्धा संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं गेल्या 3-3.5 वर्षात बॅटिंग केली ना, जुळवून घेतली, त्यानंतर पुढच्या काळात म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळचा शिवसेनेतला नेता कोण असेल तर ते संजय राऊत आहे. त्यांचं यश आहे. तुम्ही 2 नेते बघा आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातले टॉपला असलेले, पण ते त्या पद्धतीने बघितलं ते थोडेसे असे इंट्रोवर्ट टाईपमध्ये बोलणारे, म्हणजे की ज्यांचा मेन व्हॉइसमध्ये तसा येत नाही. उद्धव ठाकरे तुम्हाला रोज त्यांचा बाईट ऐकायला भेटणार नाही, रोज त्यांचं वक्तव्य ऐकायला भेटणार नाही, कधीतरी ते भाषण देतील आणि येतील. दुसरे आहेत आपले अजित पवार, ते कधीतरी कुठेतरी भाषण देतात पण ते कॉन्ट्रोवर्शियल होतील. पण बाईट, पक्षाची भूमिका, पक्षाची आयडिओलॉजी मांडणं ह्या 2 नेत्यामध्ये ती येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथं बघा की इथं जर तुम्ही संजय राऊतांना म्यूट करायचं ठरवलं की उद्यापासून संजय राऊत तुमच्याशी बोलणार नाहीत, तर त्या पार्टीचं काय होईल? मुळात हा ट्रेंड त्यांनी सेट केला ना, रोज बोलायचं, रोज पत्रकार, असं आधी आपण कधी बघितलं? रोज पत्रकार 2019ला ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना स्टँड भूमिका बदलायची त्यावेळेस सगळेजण मीडियामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये आठवा की रोज एक माणूस पत्रकार परिषद घेतो. अरे रोज तुम्ही दाखवता, पण दाखवतात ना. माझं तेच म्हणणं आहे की एक माणूस रोज पत्रकार परिषद घेतो, रोज मीडिया दाखवते. असं इतक्या कन्सिस्टंटली कधी बघितलेलं होतं का? कधीच नव्हतं बघितलं. हा ट्रेंड संजय राऊतांनी सेट केला. माणिक म्हणाला की त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न झाला, पण तो तेवढा यशस्वी झालेला नाही. आता संजय राऊतांच्या माझ्या दृष्टीनं अजूनही संजय राऊतांना भाजपाला अजूनही शिवसेनेच्या 2 नेत्यांचा काउंटर सापडलेला नाहीये. एक संजय राऊत, दुसरे सुषमा अंधारे. लक्षात आलं, यांना काउंटर नाही भेटलेला की या 2 नेत्यांच्या समोर असं काय कुठला नेता उभा करावा म्हणजे आपण जे काही हा जो तुम्ही राणेंना बघा, राणेंची 2 मुलं बघा, ते असं काय बोलतात की खुद्द कोकणातली पोरं म्हणतात हा कोकण बदनाम होतो याच्यामुळे. लक्षात आलं. तुम्ही कदमांना बघा, राम कदमांना वापरून बघितलं काय की तुम्हाला संजय राऊतांच्या विरोधामध्ये एखादा माणूस उभा करायचा असेल किंवा सुषमा अंधारेच्या विरोधात एखादा माणूस उभा करायचा असेल, त्या पद्धतीचा नेता उभा करायचा असेल, तर तुम्हाला 2 गोष्टी खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमचे कान फार व्यवस्थित पाहिजेत त्या नेत्याचे आणि अजिबात पातळी घसरू द्यायची नाही. तुम्हाला लक्षात असू द्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये मला जे जाणवतं ना, तुम्ही सामना वाचा, तुम्ही राऊतांना समोर न बघा, ते ऐकत असताना बघा. तुम्हाला त्यांनी एखादी शिवराळ शब्द जरी वापरला ना तर त्याच्यावर तुम्हाला राग नाही येत. ते ज्या टोनमध्ये जातात आणि ज्या संदर्भाने येतात ना की ते असं असतं की यार तो फ्लो मधला पार्ट आहे. तोच शब्द जर एखाद्या दुसऱ्या नेत्यानं वापरला, राऊतांचे वाक्य जशाच तसे कधी कधी दुसऱ्या माणसाच्या तोंडामध्ये देऊन टाका आणि त्याला म्हणा की तू हे उच्चार कर, तुम्ही बघा त्याची प्रतिक्रिया काय आहे. संजय राऊतांची विधानं ऐकल्यानंतर लोकांच्या डोक्यात तिडीक जाते. अनेक जण मला म्हणतात की संजय राऊत आले की आम्ही टीव्ही स्विच करतो. त्यामुळे बरं एक नाही, मुद्दा माझा असा आहे की संजय राऊतांचं जरी हे यश आपण जरी गेल्या थोड्या वेळापूर्वी आपण जे काही डिस्कस करतो थोड्या वेळापासून यश त्यांचं जे त्याच्यावर आपण बोलतोय, पण संजय राऊतांचं कदाचित हे जे भाष्य किंवा माईकवर थुकणं, शिव्या घालणं हे संजय राऊतांसाठी सुद्धा धोकादायक, म्हणजे त्यांच्या पुढच्या इमेजसाठी ते घातक आहेच, पण हे लॉंग टर्म चालणारं त्यांचं हे नाही. म्हणजे अशा पद्धतीने वक्तव्य करणं, एखाद्याला शिवराळ भाषेत बोलणं, एखाद्याचा उल्लेख खूपच खालच्या पातळीवर करणं, थुकणं, माध्यमांसमोर तुच्छतेनं लेखणं, ही गोष्ट संजय राऊतांसाठी सुद्धा अडचणीची ठरू शकते पुढच्या काळात. आणि परसेप्शन त्या दिशेने, म्हणजे आता सागर किंवा तू जो मुद्दा मांडतोयस ना की त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर तिडीक जाते, तर ती तिडीक का जाऊ लागली आहे? कारण संजय राऊत सुद्धा आता पातळी सोडून थोडं थोडं बोलायला लागलेत आणि ही कदाचित सुरुवात असावी. ते जर अजून पुढे अशाच पद्धतीने बोलत गेले तर कदाचित ते पुढे राजकारणात गैरलागू होऊ शकतील, म्हणजे त्यांना सिरियस न घेणं. असे अनेक नेते आहेत की जे पूर्वी त्यांच्या मताला खूप किंमत होती पण त्यांनीच त्यांच्या मताची किंमत घसरून टाकली. संजय राऊत अशाच पद्धतीने जर बोलत राहिले आणि अशीच भाषा वापरत राहिले तर मात्र हा धोका संभावतो. आता असं आहे की आपण मगापासून
गेली काही वेळ आपण संजय राऊतांचं विधान ते कसं चाणाक्षपणे सगळं उभाटा आणि विरोधी पक्षाचा आवाज बनतायत. जसं तू सांगितलं की माईकवर थुंकणं हा एक त्यांच्या पूर्ण ह्याच्यातला एक चुकीचा प्रकार वाटतो किंवा प्रकार वाटतो, शिवाय वाटतो. संजय राऊतांचे अनेक असे विधान आहेत जे मीमचा भाग बनतात, जे रोज लोकांचा हसण्याचा भाग बनतात, जसं की अंड शाकाहारी आहे, असे अनेक विधान आहेत. कंपाऊंडर कुठला खपवायचा, कंपाऊंडर आणि डॉक्टर हा विषय संजय राऊतांचा सगळ्यांच्या काय झालेला होता. थोडेसे लोक कम्पॅरेटिव्हली बघत असताना, म्हणजे समजा आता नितेश राणे असतील ह्यांच्यापैकी जर कोणी बोलणार असेल तर त्याच्या विरोधामध्ये संजय राऊतांची भाषा लक्षात येतात. मग लोकांना असं वाटतं की अरे विटापेक्षा वीट मऊ आहे, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की चला ठीक आहे, ह्यांना असाच माणूस पाहिजे, चालत राहतो. हा तुम्ही आता ते जर बघितलं की यार पर्टिक्युलरली एखादा खूप सज्जन माणूस आहे त्यानं बोलला आणि त्याला जर राऊतांनी ती भाषा वापरली तर लोक म्हणतील अरे नाहीये, हा तर मूर्खपणा आहे, हा तर काही बोलायला लागलाय, हा तर काहीतरी बरळतोय. संजय राऊत कसरत करतात, म्हणजे त्यांची ती कसरत आहे, जशी सत्ताधाऱ्यांची आहे तशी त्यांची पण होते, पण ती होते. एक संजय राऊतांचा जर उदय बघितला ना, लोकप्रभातनं सामनाचं संपादक पद, त्यांचे अग्रलेख, बाळासाहेब असतानाचे अग्रलेख, दंगलीच्या काळातले अग्रलेख, त्यानंतरचे अग्रलेख, भाषा हा त्यांचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. ते भाषा कशा पद्धतीने वापरतात हे त्यांचं एक यश आहे. आणि अत्यंत सामान्य घरातनं आलेला एक उत्तम पत्रकार, क्राईम रिपोर्टर आणि समाज कशा पद्धतीने हे करतोय ते जाण असलेला पत्रकार म्हणून त्यांनी आपला वकूफ निर्माण केलेला आहे. पण याच शब्दांनी त्यांचा घात करायला सुरुवात केलेली आहे. हे म्हणजे आता पडद्यावरचे संजय राऊत आणि पडद्यामागचे संजय राऊत याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जे पडद्यावर बोलतात संजय राऊत ते तसे नाही आहेत. संजय राऊत हे मुळात एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. म्हणजे काय होतंय, घात होता विनोद म्हणतोय ना की त्यांच्या प्रतिमेला धोकादायक आहे. बरं, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की संजय राऊतांवर जो मोठा आक्षेप आहे की ते लोकांना निवडून जात नाही. उद्या जर त्यांनी लोकांना निवडून जायचं ठरवलं तर काय होईल? नाही, पण ते प्रत्येकाचं कामही नाही ना की लोकांमध्ये निवडून जाणं अपेक्षितही नाही. त्यांच्या पक्षाची आता गरज आहे, संजय राजकारणात कसं आहे की तुम्हाला एक रोल दिला जातो, तुम्हाला तो रोल प्ले करायचा असतो. म्हणजे जसं डिव्हिजन ऑफ आता काही पक्ष आहेत, एक माणूस एक पर्टिक्युलर नेता आहे, तो काँग्रेसमध्ये होता, तो पक्का काँग्रेसशी होतो. उदाहरणार्थ राणेच बघा ना, पक्के काँग्रेस होऊन जातात. शिवसेना असेल पक्के शिवसैनिक होऊन जातील. आता उद्या भाजपात गेले ते पक्के भाजपाला येतात. तर हा रोल घेण्याचा पार्ट आहे. उद्या जर चुकून राऊत बीजेपी मध्ये गेले आणि त्यांनी तिकडची बाजू मांडण्याचं ठरवलं तर ते तेवढ्याच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. माझा मुद्दा काय आहे की संजय राऊतांना हे कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही रोज बोला. त्यांनी स्वतःहून सुरुवात केलेली आहे. अडचणीत आले, त्यांच्यावर टीका झाली, त्यांच्या पक्षातनं टीका झाली, उद्धव ठाकरेंनी टीका केली किंवा नाराजी व्यक्त केली, तरी ते बोलत राहिले कन्सिस्टंटली. आता त्यांचा अजेंडा त्यांनी ठरवून कदाचित नाही. आणि मला असं वाटतं बरं का, आपण आता ज्यावेळेस पाहतो सगळे त्यांना असं ते ज्यावेळेस चालत येतात त्यांच्या मनात नाही इच्छा आहे बोलायची बरं का, कॅमेरा बूम दिसतात पण ते पुढे जातात, अरे काय काय परत मागे येतात. म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे आज काय करायचं. संजय राऊतांच्या कृती. आणि दुसरं की मला यात सांगायचं की आता या दरम्यान आपल्याला एक तो संदर्भ राहिला की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, म्हणजे आपल्याला एक ती मराठी म्हण आहे, धरलं तर चावत्यानं सोडलं तर पळतंय. संजय राऊतांच्या बाबतीत शिवसेना उभाटाची झालेली परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे की एक वेळ सामनामधून संपादक म्हणजे मुख्य संपादक बाळासाहेब ठाकरे होते, त्यानंतरनं ते हयात नसल्यानंतरनं संजय राऊतांना तिथलं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. देसाई यांना तिथे स्वतः उद्धव ठाकरेंनी कार्यालयात बसायला सांगितलं होतं आणि त्यानंतर सुद्धा संजय राऊतांनी स्वतःची कुठलीही भूमिका बदलली नाही, कायम ते सातत्याने बोलत राहिले. मध्यंतरी तर असा काळ आला होता ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार गेलं आणि महायुती सरकार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आलं, त्यावेळेस संजय राऊतांची प्रेस ही जात नव्हती, बातम्याही होत नव्हत्या, त्यामुळे त्यांची अस्वस्थताही तितकी होती. पण त्यांनी ते रोज बोलायचं सोडलं नाही. आता विरोधकांमध्ये जो व्होकल आवाज आहे तो संजय राऊत आहे, इच्छा असू नसू, आणि आता पूर्ण अजेंडा सेट करून संजय राऊतांचं हे राजकीय वर्तुळातलं व्यक्तिमत्व हे म्हणतोय. संजय राऊतांचं त्यांच्या पक्षातलं जर व्यक्तिमत्व म्हणालं तर ते संजय राऊतांनी निष्ठा या शब्दाला शिवसेनेमध्ये एक वेगळी किंमत प्राप्त करून दिली. म्हणजे काय झालंय, संजय राऊत निष्ठावान आहेत का तर त्याबद्दल कदाचित मतमतांतर असतील, पण संजय राऊतांनी तो जो पूर्ण एक डोलारा उभा केला, म्हणजे त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांची जी भूमिका, म्हणजे अटक केल्यानंतर सुद्धा मी पक्ष बदलला नाही हे त्यांनी जितक्या ठासून मांडलं ते शिवसेनेच्या पण पथ्यावर पडलं. आणि दुसरीकडे शिवसेनेची ती त्यावेळेची गरज होती, कारण मोठ्या संख्येनं मोठे नेते बाहेर चालले होते आणि अशा वेळेला एखादा माणूस असा शीट अँकर सारखा रोल
हे करतो म्हणजे निभावतो त्यावेळेला पक्षासाठी पण ते ऊर्जादायी होतं, स्फूर्तिदायी होतं आणि त्यामुळे पुढची म्हणजे गळती जी आहे ना ती रोखली असं म्हणता येईल. आणि हीच युटिलिटी आहे ना पक्षाला जाणवते आणि त्यामुळे संजय राऊतांना सध्या मोकळं रान दिलेलं आहे. कारण मधल्या काळात तू जसं म्हटलास की ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्यातले संबंध कमालीचे ताणले गेले होते. फक्त बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून संजय राऊत हे शिवसेनेत होते किंवा सामनामध्ये होते. अनेकदा ते बाळासाहेबांशी पर्सनल पण बोलत असत. पण शेवटच्या काळात बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे संबंध दुरावले गेले होते आणि कदाचित संजय राऊतांची सामनामधून उचलबांगडी होईल अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगली होती. तिथून पुन्हा इथं येऊन आणि पक्षासाठी एक महत्वाचा नेता म्हणून स्थान मिळवणं हे संजय राऊतांचं यश मानावं. किती जरी त्यांच्या वैगुण्याबद्दल आपण चर्चा केली आता आपल्याला ना थोडासा हा प्रॉब्लेमॅटिक आहे, कधी कधी होऊन जातं की संजय राऊत हे संपादक म्हणून किंवा पत्रकार म्हणून बेस्ट आहेत की ते राजकीय नेते म्हणून बेस्ट आहेत, तसं खूप अवघड चॉईस आहे ती. पण सामना आज सुद्धा माझ्या दृष्टीने आता महाराष्ट्रामध्ये असं एकमेव वर्तमानपत्र आहे जे राजकीय दृष्ट्या स्ट्रॉंग आहे. लक्षात आलं म्हणजे नॅशनल मीडिया पण घेतो. नाही त्याला काहीच नाही आणि त्याचं कारण एवढं नाही अशी अनेक मुखपत्र आहेत ना ज्यांची अशी दखल घेतली. महाराष्ट्रामध्ये तसं एक पण मुखपत्र उरलेलं नाहीये. तरुण भारत आहे असं कुठला पेपर अफिलिएटेड नाही घेत नाही. सकाळपासून कुठलाही तुम्ही ब्रँडचे पेपर घ्या, कुठलाही मराठीतला पेपर घेतला तर तो थोड्या प्रमाणात कुणाशी ना कुणाशी अफिलिएटेड आहे, हा स्ट्रॉंगली समोर असेल. पण एखाद्या गावातल्या वाचनालयामध्ये जर गेलात ना तुम्ही आज सुद्धा तर तिथं बाकीचा कुठला पेपर येऊ न येऊ सामना मात्र आलेला असतो. पण दुर्दैव असं आहे की ते वाचनालयापर्यंत पोहोचतच नाही. ते वाचला जातो हे त्याच्यातली भाषा आहे, त्यातला संपादक असतात. माणिक दुर्दैव हे आहे की त्या वाचनालयापर्यंत हल्ली सामना पोहोचतो की नाही माझ्या माहितीनुसार पोहोचत नाही. मला पोहोचू दिला जात नाही. पोहोचू दिला जात नाही असं नाही म्हणणार मी. पोहोचू डिस्ट्रीब्युशन नसेल कदाचित आपण सामनावर नाही आपण राऊतांवर बोलतोय. तर अनेकदा आपण ते पाहिलंय की एखादं कोणी जर काय त्याच्या घरच्यापेक्षा जास्त बोलत असेल तर अधिक किंमत द्यावी लागते. पण राऊतांनी त्याची किंमत दिली. राऊतांना कदाचित फक्त त्यांच्या ते बोलण्यामुळे किंमत मोजावी लागली. त्यांच्या बोलण्यामुळेच कदाचित त्यांना तुरुंगातही जावं लागलं. त्यांच्या सातत्याने बोलण्यामुळेच असं म्हटलं जातं की मवियाचं सरकार सुद्धा आलं. तर ह्या सगळ्यामध्ये हा जो अँगल आहे ना मवियाचं सरकार येणं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणं याच्यात संजय राऊतांचा रोल तर मोठा होता. मला वाटतं श्रीरंग म्हणला की सागर म्हणाला की म्हणजे पक्षाचं नुकसान होतं राऊतांमुळे. माझं असं म्हणणं आहे की राऊत जर नसते ना तर पॉलिटिकली गणित जुळलं असतं तुमचं. पण माझं असं म्हणणं आहे की त्यातला जो सगळ्यात मोठा जो परसेप्शनची लढाई होती ना की हा इकडून इकडे गेला तो तिकडून तिकडे आला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे त्या जस्टिफायची लढाई याच्यापेक्षा आणखी मोठी लढाई कुठली लढायची होती ना त्याच्यातली सगळ्यात मोठी लढाई तर त्यांनी लढली. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी राऊत हे चर्चेचे जरी विषय असले तरी राऊत यांच्यामुळे त्यांच्या पक्षाचं मोठं नुकसान झालं असं म्हणणारा त्यांचा जो पार्टीचा टिकेटर वर्ग आहे मोठा आहे तो मान्य करतो. कारण की संजय राऊत यांनीच कदाचित उद्धव ठाकरे भले इच्छा असली तरी जी गळ घातली गेली आणि सगळ्या गोष्टी करायला लावल्या पवारांच्या जवळचं आज चित्र निर्माण केलं गेलं कुठे ना कुठेतरी उभाटासाठी भविष्यामध्ये जो बॅकफुटला जाण्याचा एक पॉइंट आहे तो अडचणीचा असं आता एक सिंपल आपण बघूया. उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले शिवसेनेचे जेवढे नेते होते आमदार होते सगळे होते यांच्या सोबत असलेले आणि नंतर आता ते शिंदेसोबत गेलेले ते बुलढाण्याच्या आमदारापासनं ते कदमांपर्यंत कोकणातल्या संजय शिरसाटांपासनं ते आणखी ह्यांच्या सगळ्यांची भाषा उद्धव ठाकरेंबद्दलची बघा. लक्षात आलं त्याच्यात एवढं लक्षात येतं की ही नेते कुठल्या लेवलची होते ते एका तुम्ही पॉलिटिकली भूमिका बदलून जाणं वेगळं. संजय राऊत सुद्धा तेवढे विखारी बोलतात ना कधी लक्षात ठेवा. तुम्ही राऊतांच्या बद्दल बोला ना पण तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दलची जी काही भाषा कुटुंबाबद्दलची भाषा त्या नेत्यांची बद्दल म्हणजे त्यांची काळजी घेणं म्हणजे असं वाटलं की अरे हे बरं झालं हे गेलेलं. पण लोकांना त्याच्याबद्दल फार त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बद्दल एक छोटीशी सहानुभूतीची जी एक लाट कायम राहिली ना छोटीशी का असे ना पण त्यांच्यासोबत कायम राहिली ना त्याचं कारण आहे की दुसरे जे शिंदे सोबत गेलेले जे आमदार आहेत ना त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरायला सुरुवात केली ज्या पद्धतीची भाषा वापरली ती लोकांच्या डोक्यात गेली. असं वाटलं की अरे हे नाही ना हे बाबा काही जर झालं तर ह्या पद्धतीने नाही होत. तोच नियम संजय राऊतांच्या बाबतीत पण लागू होतो. नाही दुसऱ्या काठावर बसून इकडे बघताना जो या आमदारांबद्दल बोललो तेच संजय राऊत म्हणतच नाही नुकसान घडण्यामध्ये जेवढा संजय राऊतांचा रोल होता कदाचित
ज्या पद्धतीच्या बातम्या येतात, खदखद जी निर्माण झाली त्या खदखदीला पण संजय राऊत जबाबदार होते. म्हणजे संजय असंही उद्धव ठाकरे होते, पण उद्धव ठाकरेंसाठी शिल्ड म्हणून संजय राऊत उभे राहिले असेल आणि 70% आपण प्रमाण मानतो. तुझं म्हणणं असं आहे की संजय राऊत जर त्यावेळेला फोर्स त्यांनी केला नसता तर कदाचित भाजप आणि शिवसेनेचंच सरकार आलं असतं आणि महाविकास आघाडी हा प्रयोगच झाला नसता. आणि कदाचित म्हणून भाजपचा त्यांच्यावर राग असेल की संजय राऊत हेच कळीचे नाराज आहेत आणि त्यांनीच ही सगळी नवीन काय त्याला म्हणतात गोम सोडली आणि त्याच्यातनं हा सगळा प्रयोग झाला. त्यातला एक भाग असू शकतो, पण दुसरं असं आहे ना की उद्धव ठाकरेंचे सुद्धा आज नाईलाज आहे. म्हणजे संजय राऊत जर नसतील तर त्यांच्या पक्षाचा अजेंडा काय आहे? स्वतः ते पक्षाच्या किती घराच्या बाहेर पडतात, त्यावर अनेक जण विरोधक टीका करतात. आदित्य किती गरज आहे, हा प्रश्न आहे ना. ही ठाकरे गटाची आणि ती तुमची काय माहितीये का की एक गोष्ट नाकारून चालणार नाही. तुम्ही ग्राउंड लेवलला फिरत असताना शिवसेनेसारखा पक्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत एकत्र येतो, हे किती लोकांना पटलेलं होतं त्यावेळेला. अरे हे काय घडतंय, अशीच रिॲक्शन होती. कारण त्यांना माहिती होतं की हे घडूच शकणार नाही. पण हे नाही, हा लोकांच्या मनातले हे विचार आहेत. त्याचा मताशी काय कन्सर्न नाही. महाविकास आघाडीचा ना, सगळ्यात जास्त लोकांना आश्चर्य वाटतं की काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित कसं काय येऊ शकतं? शिवसेना आत्ताची उभाटा तर हे एकत्रित कसं येतं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं ना ऑब्व्हियसली. कारण की कशामुळं याचं कारण मला हिंदुत्ववादी पक्ष होता आणि शरद पवारांवर टीका करणारा पक्ष यांच्यासोबत कसा काय एकत्र. हा जो अप्रोच आहे ना, हा हिंदी बेल्ट वाला अप्रोच आहे हिंदुत्वाकडे बघण्याचा. नाही की काँग्रेस मुस्लिम हे त्याच्या सेंट्रल आहे. महाराष्ट्राची जडणघडण किंवा तुम्ही शिवसेना ठाकरेंनी जी उभं केलेली शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेली शिवसेना, हा त्याचा अप्रोच असा आहे की तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये 18 पगड जातीचे आमदार तुम्हाला सापडतील. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मराठा असलेले दिसतील, सरंजाम दिसतील. बीजेपीचा एक पर्टिक्युलर बनिया टाईपचा एक अप्रोच आहे तो दिसेल. शिवसेनेच्या बाबतीत तुम्हाला जातीवाद तसा दिसत नाही. त्याच्यामुळं शिवसेनेचं हिंदुत्व हे रिलिजियस सेंट्रिक नाही, ते हिंदीवाले जे समजण्याचा प्रॉब्लेम करतात ना, म्हणजे त्यांना जे समजत नाही तो आहे. विचारांवरच जर संजय राऊत स्वतःची घडी बांधत होते तर ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं बाळासाहेब ठाकरेंची जी लाईन आहे तीच हिंदुत्व करायला वाटत नाही का? तर त्यांच्या बरोबर हा एक जो मास बेस होता ना, म्हणजे बाळासाहेबांनी हिंदुत्व हे त्यांची त्यावेळची सोय म्हणून घेतलं होतं. हो बरोबर आहे. हिंदुत्व म्हणजे तुमचा बाळासाहेब हिंदी बेल्ट जो ठाकरेंना किंवा हिंदुत्व समजण्याची जी चूक करतो ना, तर ती मराठी याच्यामध्ये नाही आणि तीच सगळ्यात इंटरेस्ट आहे. मला इव्हन कधी कधी असं वाटतं की भाजपची जी सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे ना की ठाकरेंचं हिंदुत्व समजून घेतानाचा, तर ते ह्या अँगलला दुर्लक्षित करतात की शिवसेनेचा हिंदुत्व हे त्यांच्या हिंदुत्वासारखं मोडत नाही. त्याच्यामुळेच शिवसेनेचा अप्रोच तुम्हाला शिवसेनेला लोकसभेला पण जे मतं मिळाली ना, बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व एकाच लाईनवर होतं त्यावेळेस. पण उद्धव ठाकरेंनी बदललेली भूमिका आणि त्याला साधीशी भूमिका संजय राऊतांना त्यावेळेला बाळासाहेबांचा करिश्मा इतका होता की बाळासाहेबांचं हिंदुत्व हो त्यावेळेला भाजपपेक्षा अधिक आक्रमक होतं. पण ती त्यावेळची राजकीय गरज होती आणि बाळासाहेबांनी ती उत्तमरित्या ओळखली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी ती मांडणी केली. आताची जी गरज आहे ना, ती आताची गरज आहे शिवसेनेची, ही अस्तित्वाची लढाई शिवसेनेची सध्याची. आणि आताच्या ह्याच्यातनं जर म्हणजे उद्धव ठाकरेची मांडणी करताना जर आम्ही भाजपसोबत राहिलो असतो तर आम्ही अजून संपत गेलो असतो. आणि उद्धव ठाकरेंनी तो धोका ओळखला आणि कदाचित म्हणजे संजय राऊत आणि इतर गोष्टी फोर्स होत्या त्यामागे, पण शेवटी नेतृत्वाच्या मनात नसतं तर हे घडलं नसतं. त्यामुळे नेतृत्वाच्या मनात पण कुठेतरी भाजपच्या हिंदुत्वापासून फारकत घेण्याची कदाचित. विनोद, आपण एक शेवटच्या मुद्द्यावर येऊया. संजय राऊतांबद्दल आपण चर्चा करत असताना कदाचित वैयक्तिक आयुष्यात ते फार यशस्वी व्यक्ती राहिले असतील, पण राजकीय पटलावर ते यशस्वी झाले की नाही हे जो मापदंड आहे ते कसं मोजायचं? की एकीकडे आपण म्हणतो की फक्त संजय राऊतांमुळे मवियाचं सरकार आलं, पण ज्या ज्या भागामध्ये ते संपर्क प्रमुख म्हणून राहिले तिथं सगळ्यात मोठ्या प्रमाणात पक्षाला खिंडार पडताना दिसते. बडगुजार असेल किंवा अन्य काय असेल त्याकडे कसं पाहतो? नाशिकमध्ये हे कायमच झालेलं आहे. संजय राऊत हे आतापासून नाही, याच्या आधी पण नाशिकचे प्रभारी होते आणि त्याही वेळेला म्हणजे आधी अजय बोरस्ते, बडगुजर आणि सगळी मंडळ, बडगुजरांना जवळ केलं म्हणून ही बाकीची मंडळी दुरावली होती आणि आता बडगुजरच निघून गेलेले आहेत. म्हणजे संजय राऊत शेवटी कसं असतं
इथून जो निरीक्षक म्हणून किंवा इथून जो संपर्क प्रमुख म्हणून नेता जातो ना, तो तिथे सरंजामशाही सारखाच वागत असतो, वतन दिल्यासारखं. आणि फक्त हा संजय राऊतांचाच मुद्दा नाही, हा इतर कुठल्याही पक्षातल्या कुठल्याही नेत्याचा हा प्रॉब्लेम. हा पर्टिक्युलरली अजून शिवसेनेचा प्रॉब्लेम आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचा. तो आधी पण होता. म्हणजे दिवाकर रावते हे परभणी इथलं, म्हणजे मुंबईतला जो मुंबईचा नगरसेवक राहणारा माणूस, तो तिकडे तुम्ही लातूरला, नांदेडला प्रभारी म्हणून पाठवता, तर तिथल्या लोकांचं असं होतं की हा कोण दिसबारखाना आपल्या डोक्यावरून बसवला, तर हा काय आपल्याला सांगतो. तुम्ही सरदार जे निवडले राज्य सांभाळण्यासाठी, तर ते ओव्हरऑल सगळे जर पाहिलं तर भलेही राजकीय पटलावर, म्हणजे मला असं व्यक्तिगत मत आहे की हे संजय राऊत हे भलेही दुसऱ्यांच्या मतावर जिंकून येतात राज्यसभेचे, पण आज उबटाची नाईलाज का होईना, पण संजय राऊत ही गरज झाली. संजय राऊत फक्त राजकीय अजेंडा सेट नाहीत करत बाबा, मीडियाचा अजेंडा. एक हा शो संपवताना संजय राऊत हे नाव उच्चारल्यानंतर एक मनात काय भावना आहे, आत्ताच्या घडीला, आत्ताचं राजकारण, आत्ताचे संजय राऊत? आक्रमकपणा. नारद मुनी जे परफेक्ट आहे आपलं काम करायचं ते करतात. माझं मत ऐकायचं असेल तर आत्ताची गरज संजय राऊतांनी ओळखलेली आहे, आणि अगदीच म्हणजे त्याला आपण संधी साधू हा शब्द थोडासा ग्रे शेडमध्ये जाईल, पण अपॉर्च्युनिस्ट म्हणतात ना, तो शब्द माझ्या नजरेसमोर. विनोद, तर वेळ आपली संपलेली आहे. संजय राऊतांवर कदाचित चर्चा करायला अर्धा तास पुरायचा नाही, 24 तासही आपण असेच बसलो तर ही चर्चा अशीच इतक्याच ॲग्रेसिव्हली किंवा जोशपूर्ण सुरू राहील. आपण NDTVच्या प्रपंचमध्ये अशाच विविध आणि ताज्या विषयांवर आणि व्यक्तिविशेषवर बोलत राहणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. पाहत राहा NDTV मराठी.